आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन शनिवारी अंबरनाथ महानगर परिषदेत साजरा करण्यात आला। माहिती अधिकार कायद्याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती होऊन कायद्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात आला होता। शासनाच्या आदेशानुसार 28 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात येतो। अंबरनाथ नगर परिषदेत शनिवारी उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला। यावेळी उपस्थित नागरिकांना नगर रचनाकार विवेक गौतम आणि अमोल मानकर यांनी कायद्याबाबत थोडक्यात मार्गदर्शन केले। तसेच नागरिकांनी देखील माहिती मिळण्यात येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडून कायद्याबाबत चर्चा केली। यावेळी उपमुख्याधिकारी उमेश राऊत, अमोल मानकर, महेंद्र नेर, विवेक गौतम, दीपा दाभोळकर, सीताराम तेली, अर्जुन पाटील तसेच पालिकेचे कर्मचारी यांच्यासह दत्ता देशमुख, अजित खरात, संतोष शिंदे, सर्जेराव माहुरकर, इतर नागरिक, माहिती अधिकारी कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते। मात्र यावेळी अंबरनाथ नगर परिषदेतील अधिकाऱ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाबाबत उदासीनता असल्याचे दिसून आले। पालिकेतील जनमाहिती अधिकाऱ्यांपैकी केवळ 5 ते 6 अधिकारी यावेळी उपस्थित असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। आज जो 28 सप्टेंबर हा दिन आहे, हा माहिती अधिकार दिन म्हणून आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा असं शासनाचे 20 सप्टेंबर 2008 ला निर्देश आहेत आणि ते 2008 पासून हा दिन साजरा करावा असं जनतेपर्यंत ही माहिती अधिकाराचा कायदा काय आहे हे जनतेपर्यंत पोहोचावं या उद्देशाने हा दिन साजरा करण्याचा शासनाचा हेतू आहे। माहिती अधिकार नियम असा आहे का 30 दिवसात जर माहिती दिली गेली नाही त्याला संबंधिताला तर प्रथम अपील करायची तरतूद आहे प्रथम अपील अधिकाऱ्याकडे आणि त्याच्याकडून योग्य हे नाही मिळाला तर ते द्वितीय अपील करण्याची तरतूद आहे आणि त्यानुसार द्वितीय अपील अधिकाऱ्याला जे आयोग असतो, आयोग हा खंडपीठ असतो आणि तो आयोग त्या व्यक्तीला काय असेल ती शास्ती करतो। नागरिक काही जास्त आलेले नव्हते, तुमचे कार्यकर्ते वगैरे सर्व उपस्थित होते। पालिकेचे 5 ते 7 जनमाहिती अधिकारी उपस्थित होते आणि जे नाही आहेत त्यांना नोटीस देण्यात येईल।